औकात नव्हती, तुमची लायकी नव्हती, तुम्हाला जमत नव्हतं, तर तुम्ही आमचं कर्ज माफ करतो असं खोटं आश्वासन का दिलं? कर्जमाफी व्हायला फक्त 35,000 कोटी पाहिजे. निवड पीक विम्याचा भ्रष्टाचार जर पाहिलं तर 8,000 कोटीचा आहे. शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या. अनुदानाची संधी, अर्ज करा. मिनी ट्रॅक्टरसाठी 3.25 लाख रुपये मिळवा. अनुसूचित जाती आणि नवबुद्ध घटकांच्या बचत गटांना मिळणार याचा लाभ. 100% अनुदान होण्याची शक्यता. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उद्धव सेनेचा ट्रॅक्टर मोर्चा. सरकारच्या भूमिका विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी, मोर्चाला प्रतिसाद. सत्ताधाऱ्यावर जोरदार टीका करण्यात आली तर मोर्चाचं सभेत रूपांतरमध्ये झाले. खासदार संजय देशमुख यांना उपस्थित संबोधित करताना सत्ताधाऱ्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार निवडणुकीदरम्यान दिलेले संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन विसरले आहेत असा आरोप यावेळेस करण्यात आला. शेतीमालाला हमी भाव नाही, खर्च वाढला आणि उत्पादन घटल्याने शेतकरी कर्जबाजारी झालेले आहे. त्यातलेच काही आत्महत्या करत आहेत. शासनाने सवलती न देता शेतीमालाला हमी भाव आणि आवश्यकता शेती सामग्री स्वस्त दरामध्ये द्यावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली. हंगामी आठवडा पावसाचा. एप्रिलच्या तुलनेमध्ये मे राहणार थंड. गुरुवारी हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद. रविवारपासून वैशाखामध्ये बरसणार सरी. चाळीसगाव बाजार समित्यामधील खांदेपालटची शेतकऱ्यांना उत्सुकता. इच्छुकाकडून मोर्चे बांधणी तर मे अखेर सभापती उपसभापतीचा राजीनामा. देवेंद्रजी अधिवेशनापूर्वी कर्जमाफी द्या अन्यथा घेराव घालू. ट्रॅक्टर मोर्चाचा इशारा. उद्धव सेनेचा हल्लाबोल. उन्हामध्ये ट्रॅक्टर मोर्चा धडकला. तर अकोलामधील विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिले होते. सत्ता स्थापन झाल्यानंतर 6 महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली नाही. येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांना कर्जमाफीचा निर्णय न घेतल्यास नागपूर येथे शेतकऱ्यांसह विधिमंडळामध्ये घेराव घालण्याचा इशारा उद्धव सेनेचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांनी यावेळी शुक्रवारी ही माहिती दिली. मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी शासनाकडून बचत गटांना मिळतोय 90% अनुदान. अनुसूचित जाती आणि नवबुद्ध घटकांसाठी स्वयंसहायता बचत गटांना घेता येणार योजनेचा लाभ. लाडकी बहीणसाठी निधीची तरतूद. अजित पवार राजेश पाटील यांना साथ देणार. आडकोर येथे शेतकरी मेळावा नागरी सत्कारमध्ये बोलत होते. रासायनिक खतांच्या किमतीत वाढ. शेणखताला शेतकऱ्यांचा प्राधान्य. मागणीमध्ये वाढ झाली. खतामुळे जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी मदत होऊन जमिनीची पोत सुधारतो. योजनेतून सौर कृषी पंप बसवत आहे. बनावट कॉल आल्यास सावध राहा. महावितरणकडे तक्रारी. कोणालाही पैसे देऊ नका. महावितरणचं शेतकऱ्यांना आव्हान. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा. बाबासाहेब पाटील बांधावर जाऊन केली पिकांची नुकसान भरपाईची पाहणी. जिल्ह्यामध्ये 27 आणि 28 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रब्बी पिकांचं नुकसान झाले होते. धान, मक्का आणि भाजीपाला उत्पादकांचा तोंडाचा घास अवकाळी पावसामुळे हिरवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आर्थिक संकट कोसळत आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे संरक्षण कृषी आणि महसूल विभागाच्या यंत्रणेने त्वरित करावे. तसेच एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी नुकसानीचे अचूक पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले. खंडित विजेचा धान पिकाला फटका. शेतकरी संकटात. आरोमोरी तालुक्यातील ठाणे गाव परिसरातील कोणत्याही प्रकारचा अधिकृत भर नियम नसताना गेल्या 1 महिन्यापासून गावामधील घरगुती आणि कृषी पंपांचा वीज वारंवार खंडित होत असल्याने नैसर्गिक आणि शेतकरी वैतागले आहेत. सोबतच धान पिकालाही मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. कर्जमाफीच्या मुद्द्यावर उद्धव सेनेचा ट्रॅक्टर मोर्चा धडकला. जिल्हा कचेरीवर शेतकरी बेरोजगार निराधारांच्या प्रश्नाकडे वेधले सरकारचं लक्ष. अमरावतीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी देऊन 7/12 कोरा करावा यासह अन्य मागण्यासाठी शुक्रवारी उद्धव सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला. खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वामध्ये निघालेल्या या मोर्चाला श्री संत गाडगे महाराज समाधी मंदिर गाडीनगर इथून निघालेल्या या मोर्चातील शिवसेना पदाधिकारी आणि शेतकरी यांना घोषणाबाजी करत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी यावेळेस करण्यात आली. 402 कोटी रुपयांचं वाटप गेलं कुठं? शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मात्र तुंटपुंजी रक्कम. प्रधानमंत्री पीक विमा योजना विमा वितरणावरून शेतकऱ्यांमध्ये संताप. 9,000 शेतकऱ्यांना वाटले 22 कोटी 15 लाख रुपये. परभणीमधील जिल्ह्यातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 2024 आणि 25 हंगामासाठी एकूण 402 कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलेलं आहे.
यामध्ये प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत 6,72,557 शेतकऱ्यांना 299 कोटी रुपये तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 48,817 शेतकऱ्यांना 103 कोटी रुपयांचे नुकसान भरपाई वाटप करण्यात आली आहे। मात्र प्रत्यक्षामध्ये बहुतेक शेतकऱ्यांची केवळ 2 ते 3 हजार रुपयांचीच रक्कम मिळाल्यामुळे या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे। सर्जा राजाची जोड खिल्लारी किमतीतही मिळतोय लय भारी, लाखाहून अधिक मोजावी लागतोय रक्कम। खरीपाच्या तोंडावर जनावरांचा बाजार तापला। खरीप हंगामामध्ये लागणारा 82,000 मेट्रिक टन खत कृषी विभागाने नोंदवली मागणी। शेती कामामध्ये शेतकरी व्यस्त, गतवर्षीच्या कोट्यावधील 19,000 मेटन खत शिल्लक। पिवळ्या सोन्याला भाव कमी, शेतकऱ्यांची चिंता वाढली। 12,000 रुपयावरून मानावे लागते समाधान, भाववाढीची प्रतीक्षा। अजितदादांनी हात झटकले, कर्जमाफीचं आश्वासन मी तरी दिलं नाही। अजित पवार यांची आता स्पष्ट भूमिका, कर्जमाफी आश्वासन नाही। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंचा प्रहार, DCM टू CM आंदोलनाची घोषणा। बारामतीमधून सुरुवात तर नागपूरमध्ये शेवट करणार, बच्चू कडूंचा सरकारला इशारा। शेतकऱ्यांनो घरचे बियाणे वापरा, खरीप हंगामासाठी कृषी विभागाचं आव्हान। 15 जुलैपासून नैसर्गिक आपत्तीच्या अनुदानासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक असणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा। पीक विम्याच्या फडणवीस पॅटर्न शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक, हर्षवर्धन सपकाळ यांची सरकारवर टीका। राज्यावर पावसाचं मोठं संकट आलं, या जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला, तर पावसाची शक्यता। जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 78,415 शेतकऱ्यांसाठी 96 कोटी रुपयाचं अनुदान, एकूण 70 कोटी 78 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा। तर शेतकऱ्यांसाठी वाशिम जिल्ह्यातील 2024मध्ये जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची भरपाई म्हणून 78,415 शेतकऱ्यांना 96 कोटी 5,76,000 रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। 26 एप्रिल अखेर त्यापैकी एकूण 70 कोटी 78,83,000 रुपयांची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झालेली आहे। तर गतवर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीत खरीप हंगामावर आढळलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे 78,415 शेतकऱ्यांच्या सुमारे 53,000 हेक्टरवरील पिके बाधित झाली होती। प्रशासकीय यंत्रणांकडून पंचनामे झालेला विलंब आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक लागल्यामुळे प्रत्यक्षात मदत मिळण्यास विलंब झाला होता। महायुतीच्या जाहीरनाम्याशी माझा संबंध नाही, हे अजितदादांना स्पष्ट करावं, कर्जमाफीवरून राजू शेट्टीचा सरकारवर टीका। चोर कृषी पंप योजनेबाबत मोठी अपडेट आली, महावितरणकडून शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाची सूचना देण्यात येत आहे। शेतकऱ्यांच्या शेतातील सोलारबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती सध्या समोर आलेली आहे। सोलार बसवण्यासाठी शेतकऱ्यांना कोटेशन व्यतिरिक्त कुठलीही रक्कम कोणाला देऊ नये असे आवाहन महावितरणने केलेले आहे। गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे पूर्व विदर्भाला झोडपलं, शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास विरवला। वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा कहर, बळीराजा हवालदिल। कांद्यानं आणलं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, दर घसरल्यामुळे कांदा उत्पादक संघटनेची केंद्र सरकारकडे महत्त्वपूर्ण मागणी। देशात सर्वाधिक प्रमाणामध्ये कांदा उत्पादन करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सध्या प्रचंड आर्थिक फटका बसत असून त्यांचं मुख्य कारण कांद्याच्या दरात झालेली मोठी घसरण। 22,000 शेतकऱ्यांना 20 कोटी रुपयांची भरपाई, गतवर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना मिळाला दिलासा, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। विदर्भातील गारपिटीचा अंदाज, मराठवाडा मध्य महाराष्ट्रात काही भागात वादळी पावसाचा अंदाज। राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहेत, मराठवाडा आणि विदर्भामध्ये आजपासून काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे। विमा भरपाईचे 2,546 कोटी रुपये 30 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा। खरीप हंगाम 2024 मधील पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात आलेलं काम सुरू आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 30 एप्रिलपर्यंत विमा कंपन्याने 2,546 कोटी रुपये जमा झालेले आहे। परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथील कापूस बाजारभाव 7,825 रुपये प्रति क्विंटल पर्यंत कापसाचे बाजारभाव गेले, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये 200 ते 300 रुपयाची घसरण परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस भावात पाहायला मिळाली।